मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या या 5व्या सेमिस्टरच्या इंग्लिशच्या अभ्यासक्रमावरील चर्चेमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या विद्यापीठानं 2019-20 सत्रापासून आपल्या कंपल्सरी इंग्लिश या विषयाचं रूपांतर हे कम्युनिकेटिव्ह इंग्लिशमध्ये केलेलं आहे. Now, what was the necessity of changing the name? It was not just about the change of name, it was also about the change of policies, the change of aims and objectives that university was previously having about our own syllabus. तर याचं मोठं कारण म्हणजे की आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना ज्या स्किल्स यायला पाहिजेत इंग्लिश लँग्वेजच्या, जसं कम्युनिकेशन स्किल त्यांना यायला पाहिजे, त्यांना एखाद्या मीटिंगचं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे, एखाद्या ठिकाणी त्यांना जर कुठे एखाद्या कंपनीमध्ये बोलायची संधी भेटली तर त्या संदर्भात त्यांना त्यांचे ओपिनियन मांडता आलं पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून हा जो आपला सिलेबस आहे इथे तो डेव्हलप करण्यात आलेला आहे. तर चला बघूया आपण या सिलेबसच्या ऑब्जेक्टिव्हबद्दलची माहिती. The first objective is to enhance the communicative abilities of the learner. म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटीज आहेत इंग्लिशच्या त्यांना आपल्याला आणखी चांगलं बनवायचं आहे या सिलेबसच्या अभ्यासामधून. हे विद्यापीठाचं त्यामागचं एक उद्दिष्ट होतं. दुसऱ्या शब्दात आपल्याला हे सांगता येईल की वी नीड टू डेव्हलप the skills that we have already acquired. We need to be more fluent, we need to be more confident, we need to be more precise whenever we try to express ourselves in English. So that is the first objective that university has in its mind when it has framed this syllabus. What is the objective? To enhance the communicative abilities of the learner. The second objective is to broaden the knowledge of English language of the learners. म्हणजे इंग्लिश लँग्वेजचे तुमचे जे नॉलेज आहे ते नॉलेज या सिलेबसमधून आणखी जास्त प्रगत होणार आहे. ठीक आहे. नंतरचं त्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे टू मेक स्टुडंट सेल्फ एक्सप्रेसिव्ह. तर ही गोष्ट याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. वाय it is so much important? Because many students do not want to communicate in English. They are afraid to communicate in English. They are afraid of making mistakes. They are afraid of making grammatical errors. ठीक आहे. पण आता मात्र तुम्हाला या सर्व गोष्टींपासून घाबरण्याचं अजिबात कारण नाही आहे. कारण या सिलेबसमध्ये त्यांनी अशा काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, असं काही स्किल याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे की ज्या स्किलमुळे तुम्हाला अशा प्रकारचं हेजिटेशन वगैरे बोलताना इंग्लिशमध्ये अजिबात होणार नाही. नेक्स्ट आहे टू डेव्हलप रायटिंग स्किल्स अमॉंग द लर्नर्स. म्हणजे तुमच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचं रायटिंग स्किल डेव्हलप करणं. Next is to prepare learners to deal with soft skill. Number 6 is to expand the learners' use of correct and appropriate expressions. ठीक है. So these are the 6 objectives that university has in its minds while framing of this syllabus. Next, we will concentrate on our actual syllabus. So our syllabus is divided into 4 units. Unit first has 2 chapters. Number 1, an introduction to communication. The second chapter is information transfer. The unit first carries 20 marks. Unit second also carries 20 marks. It has number 1, interview and interviewing skills. Number 2,
प्रेझेंटेशन्स और प्रेझेंटेशन स्किल्स. तर एखाद्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जात असताना कशा प्रकारे तुम्ही तयारी केली पाहिजे, कुठले एक्सप्रेशन्स वापरले पाहिजे, कुठले एक्सप्रेशन अवॉइड केले पाहिजे, किंवा तुम्ही जर इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये बसलेले असणार त्यावेळेस तुम्ही समोरच्याला कशा प्रकारे ट्रीट केलं पाहिजे, त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, त्याला कशा प्रकारच्या स्वरूपाचे प्रश्न विचारले पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती म्हणजे एक प्रकारचं हे काय आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे इंग्लिश लँग्वेजचं. ठीक आहे. सो these chapters contain practical knowledge on communicative English, and these skills will be useful to you in your life whenever you face any interview or whenever you take any interview. Presentation skill, we know that present age is the age of globalization. Multinational companies are coming to India, our students are going abroad, and changes we see in the attitude of people, changes we see in the perception of people, and therefore it was important to adopt such type of policy or policy which can be beneficial to students, and in the same policy which is designed after the requirement of corporate companies. University has decided to include that skill, presentation skill, which is widely used in corporate houses. So that skill is also very important for us. Next, unit number 3rd, it also carries 20 marks, and it has meetings, notices, agenda and minutes. तर मीटिंग्स कशा घेतल्या जातात, मीटिंगमध्ये कशा प्रकारचे एक्सप्रेशन्स वापरले जातात, मीटिंगचा नोटीस कसा काढला जातो, मीटिंगचे जे इश्यूज असतात, विषय असतात, किंवा मीटिंगचा जो टॉपिक असतो त्याला म्हणतो आपण अजेंडा, हा अजेंडा कसा लिहिला जातो, आणि मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे मिनिट्स कसे बनवले जातात, या सर्व गोष्टींचा समावेश या युनिट 3मध्ये करण्यात आलेला आहे. अतिशय ते महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. नंतर आहे युनिट नंबर 4, इट ऑल्सो कॅरीज 20 मार्क्स. दिस युनिट इज डेडिकेटेड टू ग्रामर. ठीक आहे. ग्रामर जर बरोबर नसेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये योग्य प्रकारे बोलता येत नाही, ही अडचण तर तुम्हाला आधीपासून माहीतच आहे. पण थोडंसं बेसिक ग्रामर देखील आपण याच्यामधून आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, पॉझिटिव्ह डिग्री कशी बनवणार, कंपॅरेटिव्ह डिग्री कशी बनवणार, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर कसा करणार. ठीक आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच किंवा नरेशनचा देखील याच्यामध्ये पोर्शन आहे, की बोलणाऱ्याचे वाक्य आपण जशास तसे सांगणार, डायरेक्टमध्ये सांगणार की इनडायरेक्टमध्ये सांगणार, म्हणजे आपल्या शब्दात सांगणार. आणि सर्वात महत्त्वाचं जे मला वाटते त्याच्यात त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे, जे तुम्ही नेहमी वापरता, ते म्हणजे ईमेल रायटिंग. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ईमेल? ईमेल मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल. तर ईमेल रायटिंग देखील या सिलेबसमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेली आहे. आता आपण बघूया आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे तुमचा पेपर जो आहे तो 3 तासाचा असणार आहे, आणि पेपरचे पूर्ण टोटल मार्क्स आहेत 80. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 which is there in our question paper, as you can see in the model question paper pattern before you. Question number 1 will be asked from unit 1. Question number 1 will be based on unit number 1. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न असणार, आणि 3 पैकी कुठलेही तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत. एका प्रश्नाला तुम्हाला 8 मार्क्स असणार आहेत. ठीक आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 2, जो युनिट नंबर 2 वरून असणार आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 3 प्रश्न असणार, आणि 3 पैकी तुम्हाला
कुठल्याही 2 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत आणि त्याच्यामध्ये एका प्रश्नाला मार्क्स असणार आहेत 8, म्हणजे टोटल 16 मार्क्स. नंतर आहे क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 150 वर्ड्स ईच. ठीक आहे. दिस क्वेश्चन इज ऑल्सो बेस्ड ऑन युनिट नंबर 3rd and here too you will have to answer any 2 questions out of 3. ठीक आहे. इथे देखील एका प्रश्नाला तुम्हाला 8 मार्क आहेत, म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो टोटल 16 मार्काचा आहे. ठीक आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4, जो आहे ग्रामरवरचा प्रश्न आहे तो, आणि तो प्रश्न आहे डिग्रीचा, चेंज द डिग्री. ठीक आहे. नंतर आहे चेंज द नरेशन, आणि नंतर आहे ईमेल रायटिंग, जो तुम्हाला इंटरनल चॉईससोबत विचारला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न असणार आहे 10 मार्कासाठी. आणि सर्वात शेवटचा प्रश्न असणार आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चनच्या स्वरूपात. ते प्रश्न तुम्हाला विचारले जातील युनिट नंबर 1st, 2nd अँड 3rd. याचा अर्थ काय आहे? हा प्रश्न जो आहे, हे प्रश्न जे आहेत ते 12 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातील. तर याचा नेमका अर्थ असा आहे की वी नीड टू गो थ्रू द टेक्स्ट, वी नीड टू रीड द टेक्स्ट वर्ड टू वर्ड, वी नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन विच इज बिंग प्रोव्हाइडेड इन अवर टेक्स्ट बुक. ठीक आहे. तुम्हाला तुमचे जे चॅप्टर आहेत युनिट 1st, 2nd आणि 3rd, याच्यातील प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून अभ्यास करायचा आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जी माहिती दिली आहे ती तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला या क्वेश्चन नंबर 5 वरचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर लिहिता येणार. तर अशा प्रकारे हा आपला इथं प्रश्नपत्रिकेचे हे स्वरूप आहे. ठीक आहे.